तुमच्यापैकी किती जणांना नथ आवडते? मग चला आज रांगोळीतनं मस्तपैकी नथ काढूया. संक्रांतीचा सीझन आहे तर म्हटलं बॅकग्राऊंडला काळा रंग घेऊ म्हणजे हळदी कुंकासाठी सुद्धा तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. तर झाकणाच्या मदतीने गोल काढून घेतला आणि मग माझ्याकडे अशा डब्या आहेत ज्यांनी छान रांगोळी पडते. त्या मदतीने आपण मस्त अशी नथ काढणार आहोत. अजिबात तुम्हाला कुठेही मार्किंग, पेन्सिल वगैरे वापरायची गरज नाही. तर डायरेक्ट एकदम फक्त या डबीचा उपयोग करून तुम्ही नथ काढू शकता. बरं या डबीच्या ऐवजी अजून काही वापरता येईल असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की कळेल. आणि मग पेन्सिलची उलटी बाजू वापरून याच्यामध्ये असे खड्डे करून त्याच्यावर अशी पांढरी रांगोळी टाकली की असे मस्त टप्पोरे मोती दिसतात नथीमधले. आता ही नथ का बनवते माहितीये का? कारण या वर्षी गुढीपाडव्याच्या आधी मला नथ घ्यायचीच आहे. पण मी नथ तेव्हाच घेणार आहे जेव्हा या शॉर्ट्सचे 10,000 व्ह्यूज होतील. त्यामुळे पटापट हा शॉर्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि नक्की शेअर करा. बरं आता एस सारखा आकार काढला की नथीची जी लाईन असते ती काढायला एकदम सोपी जाते. आणि मग हळदी कुंकासाठी काढतोय तर छानपैकी पान त्याच्यातनं आपण तयार करूया. आता मला वाटलं की पान करावंसं, पण तुम्हाला जर या ठिकाणी वेगळे रंग देऊन वेगळं डिझाईन करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता. मला सांगा बरं या ठिकाणी तुम्ही कुठल्या प्रकारचं डिझाईन करू शकता? आत्ता मला सुचतंय त्याप्रमाणे तुम्ही मोर बनवू शकता, राजहंस बनवू शकता किंवा एखादं फूल देखील बनवू शकता. तुम्ही कुठलं डिझाईन बनवू शकता हे कमेंटमध्ये मला नक्की टाका. बरं ह्या जरी तुम्हाला असा फास्ट फास्ट व्हिडिओ वाटत असेल कारण हा शॉर्ट्समध्ये आलेला आहे, पण याचा पूर्ण व्हिडिओ मी मित्रकला या आमच्या YouTube चॅनलवर टाकलाय. तिथे जाऊन तो नक्की बघा आणि तो व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करायला विसरू नका. तुम्ही नेहमीच मित्रकला चॅनलला प्रेम करता, पण जे कोणी नवीन आले ते देखील प्रेम करत राहा. धन्यवाद.